नमस्कार मित्रांनो, मी भगवान निळ पाटील स्वागत करतो तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आहे पोखरामध्ये. आपण काल नाईट स्टे केला आहे पोखरामध्ये मुक्तिनाथवरून आल्यानंतर. तर पोखरामध्ये पण लोकल काही साईट सीइंग केले. जर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आपले सबस्क्रायबर खूप कमी आहे आणि सपोर्ट करा मित्रांनो. आपल्या राईट साईडला एअरपोर्ट आहे, ते विमान लँड होत आहे बघा तिकडं. हे पोखरा एअरपोर्ट आहे आणि आपण चाललोय आता इथून काठमांडू. तर काठमांडू जातानाच राईट साईडला एअरपोर्ट पण आहे. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट काठमांडू न जाता मध्ये एक मंदिर आहे, तर त्या मंदिराला पण आपण भेट देणार आहोत. मंदिराचं नाव आहे मनोकामना टेम्पल आणि ते आहे 1340 मीटर हाईट वरती. तर आपण ते डोंगर चढून जाणार, बाईक घेऊन जाणार आहे वरती. रोपवेची व्यवस्था आहे, पण बाईकने जाणार. आणि अजून दुसरा एक विषय असा, नेपाळमध्ये ना नेपाळी करन्सी जास्त चालते, इंडियन करन्सी खूप कमी प्रमाणात चालते. आणि बऱ्याच वेळेस आपण काही व्हिडिओ बघून जातो की नाही इंडियन करन्सी पण चालते काही ठिकाणी, किंवा आपलं गुगल पे वगैरे पण चालतं. तर ते काही प्रमाणात चालतं, काही ठिकाणी नाही चालत, इंडियन करन्सी पण नाही चालत. त्यामुळं शक्यतो येताना बॉर्डरवरून नेपाळी करन्सी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घेऊन या. जाताना तुम्ही पुन्हा रिप्लेस करू शकता. आता मी पोखरातून निघालोय काठमांडूसाठी, पण माझ्याकडे आता फक्त 750 रुपये नेपाळी रुपये, आणि त्यामध्ये पण मी मागे पेट्रोल भरलंय. तर आता नेपाळी करन्सीमध्ये माझ्याकडे फक्त 40 रुपये आहे. इंडियन करन्सीमध्ये पैसे आहे, पण नेपाळी करन्सीमध्ये नाही. आता मला असं वाटतं काठमांडूमध्ये ते एक्सचेंज करून मिळायला पाहिजे, कारण काठमांडू कसं खूप मोठी सिटी आहे ना, तर तिथं होऊन जाईल. एक ठिकाणी मागे एक जण म्हटला होता देतो म्हणून, पण तो 1000 रुपयाचे 1200 देतो म्हटला, आणि आपले होत होते 1000 रुपयाचे 1600 रुपये. तर 400 रुपये म्हणजे खूप मोठा लॉस होतो. त्यामुळे शक्यतो येताना जेवढं आपलं बजेट आहे ते थोडंसं त्यापेक्षा 2-3 हजार रुपये शिल्लक असू द्या, म्हणजे अडचण नाही. थोडं बसमध्ये मुलं चाललंय ना, मस्त एन्जॉय करताय, हाय करताय. आणि हे बघा, खूप मोठी रिव्हर आहे, नदी. छान व्ह्यू येतो. आपण समोरचा व्ह्यू पण बघा किती छान आहे, मस्त. तर मित्रांनो, समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे. आपण आता पोखरापासून आलोय 70 किलोमीटर, आणि अजून आपल्याला जायचंय
8-8.5 किलोमीटर. मग तिथून आपण लेफ्ट घेणार आहोत. मनोकामना टेम्पल साठी. नदी आणि डोंगर रोड बघा सगळं सोबतच आहे. छान आहे ना व्ह्यू. समोरचा व्ह्यू बघून आहे ना, नेपाळ बघून तर असं वाटतं सगळं इथंच राहून घ्यावं. खूप छान आहे. आता आपण आलोय अबू खैरिनी मध्ये. हे अबू खैरिनीचं मार्केट आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथून जायचंय आपल्याला लेफ्ट मनोकामना टेम्पल साठी. तर इथून मनोकामना टेम्पल हे 13-14 किलोमीटर आहे. आपण बाईकवर चाललोय त्यामुळे बाईकवरती कमी भेटतंय. नाही तर तुम्ही याने जर राहणार असेल रोपव्याने तर मग 23 किलोमीटर जावं लागते बहुतेक, काहीतरी 22-23. आणि इथून काठमांडू 140 किलोमीटर आहे. तर आपण इथपर्यंत आता पोहोचलोय. हा बघू शकता समोर पूल नदीवरचा. ही पण खूप मोठी नदी बर का. आणि पाणी बघा किती भारी आहे. एकदम निळशार पाणी असतं. पूर्ण बर्फाचं पाणी आहे इकडं. आणि मित्रांनो आपल्याला ऍक्च्युअल मध्ये ना इथूनच लेफ्ट जायचं होतं, पण आपल्याला माहित नसल्यामुळं आपण इकडे गेलो थोडस समोर आणि नंतर फिरून आलो होतो वापस. तर वापस आल्यानंतर बघू शकता तुम्ही ऑफ रोडिंग. आणि ही ऑफ रोडिंग संपल्यानंतर आपल्याला पुढे आहे सिमेंटचा रोड. पण हा जो रोड आहे ना म्हणजे डेंजरस आहे, कारण खूप स्टीप चढाई आहे. आणि 13 किलोमीटर मध्ये आपल्याला 1300 मीटर हाईट वरती चढायचं आहे. तर हे एक मोटरसायकल येते समोरून आणि पूर्ण दगड गोटे वगैरे. आणि थोडस मधला रस्ता सोडून जर साईडला गेले गाडी स्लिप होऊ शकते, त्यामुळे खूप सांभाळून चालावं लागतं. बाजूचा व्ह्यू पण बघा खूप छान आहे, म्हणजे एकदम ग्रीनरी आहे. आणि हे समोरचे जे झाड आहे ना हे सरळच आहे, उंच असे. झाडांचं नाव नाही माहिती काय, पण आपल्याकडे असते तो लोकांनी पूर्ण तोडून मस्त. आता नाही तोडत म्हणून, आता आपल्याकडे पण खूप स्ट्रिक्ट झाले रोड. हे बघा ऑफ रोडिंग. हे जंगली केळी आहे बाजूला जे होते ते. आणि पूर्ण असं वाटतंय गावाकडं शेताच्या रस्त्याने चाललोय. आणि मित्रांनो इथं आहे ना थोडीशी भीती पण वाटते, कारण मागे पुढे पण कोणी नाही. आणि भीती अशी जंगली जनावर, कारण इथपर्यंत येईपर्यंत आहे ना बऱ्याच ठिकाणी लोक वगैरे पण आहे राहायला. तर आपण आलोय बघा ह्या साईडने खालून जे नदीचं दिसतंय ना असं हा येऊन तिच्या पाठीमागून आलोय तिकडून. तो पूल दिसतोय बघा तिथं. तर एवढ्या खालून आपण इथपर्यंत आलोय आणि अजून आपल्याला पुढे भरपूर उंच जायचं आहे. आणि रस्ता पण बघा तुम्ही कसा आहे. ते समोरचं जे डोंगर दिसतंय ना त्याच्या टॉप पर्यंत जायचं आहे. ठीक आहे जाऊया हळूहळू. आपल्याकडे बाईक चांगली हिमालयन 450, त्यामुळे काही अडचण नाही आली. आणि याला इंजिन कुलिंग असल्यामुळे गरम वगैरे होण्याचा काही चान्स नाही. पण तरी पण मध्ये मध्ये स्टॉप घेतोय, कारण हाईट जास्त आहे आणि फर्स्ट सेकंड गिअरचाच वापर होतोय फक्त. तर इथं थांबून यांना रस्ता विचारायचा होता, आपण बरोबर चाललो का चुकलो, कारण आपण चाललोय फक्त मॅपच्या भरोश्यावर. आणि कधी कधी मॅप आहे ना चुकलं की अजून चुकवून टाकतं, त्यामुळं कन्फर्म केलेलं बरं असतं. पण तर आपण तर चाललो आहे, पण अजून त्यांना एक विचारलं की आपल्याला रिटर्न पण जायचं आहे. तर रिटर्न जाताना हाच रस्ता आहे का ते पण त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतो, कारण असं नको व्हायला की आपण इथे बघा काय मस्त 4 बांबू लावून पोरं मस्त झोपा खेळतात, एन्जॉय करतात ना. खरंच पण खेड्यातलं जीवन खूप छान आहे.
मस्त पोरं इटी दांडू म्हणजे ते हे पहिले गावरान खेळ होते, खूप छान होते. आता काय सगळे मुलं मोबाईलच्या मागे लागले आणि हे सगळे खेळ संपले. नाही तर पहिले रिंगण, सूरपारंब्या, काय खेळ राहायचे खतरनाक. मजा पण यायची, त्या निमित्तानं सगळे एकत्र यायचे. चला मित्रांनो, असं बोलता चालता गप्पा मारता आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि इथं आपण बाईक लावून आता मंदिरात जाणार आहे, मनोकामना मंदिरात दर्शनासाठी. गावाचं नाव पण ह्या मनोकामनाचं. इथं खूप सारे हॉटेल आहे, जर आले वरती तर इथं थांबू शकता. आणि मला इथलं वातावरण बघून असं वाटलं की इथं थांबायला पाहिजे. या आहे समोर मनोकामना टेम्पल, बघू शकता हे मनोकामना मंदिर आहे. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. छान आणि सुंदर एकच होतं, पण दोन्ही शब्द निघतात एखादी गोष्ट आवडली की. समोरचा व्ह्यू पण बघा, हे हिमालयाचे अन्नपूर्णा रेंज आहे आणि इथं बसून आहे ना तुम्ही याला मस्त बघू शकता, म्हणजे निहाळू शकता मराठी भाषेमध्ये आपल्या. कारण याचा सौंदर्य आहे ना, दर तासाला 15 मिनिटाला 1 घंट्याला चेंज होत असतं. कधी खूप ढगे येणार जाणार. आता इथे एक फोटो काढलाय आपण आठवण म्हणून, आणि पुन्हा एकदा मंदिराचं दर्शन करूया आपण. मी मंदिरात आतमध्ये जाऊन दर्शन करून आलोय, पण तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो. तर समोरचे जी रेंज आहे ही हिमालयाची अन्नपूर्णा रेंज आहे. आणि जे इकडं दिसतंय ना तुम्हाला लेफ्ट साईडला, हे खाली इथून आपण आलोय बाईकवरती इथपर्यंत. मला इथपर्यंत पोहोचायला मित्रांनो मेन रोड पासून जवळपास 3.5 तास लागले आणि जायला पण 2.5-3 तास लागेल. जायला कमी वेळ लागेल कारण डाऊन हिल आहे ना, तर डाऊन हिल जायला वेळ नाही लागणार जास्त. इथं असं बळी वगैरे पण देतात, नाही दाखवायला पाहिजे होतं पण दाखवलं आता. जाऊ, जी वरतून मी नदी दाखवली होती ना मध्ये थांबून, आणि मंदिरापासून पण तिथपर्यंत आपण आता पोहोचलोय डाऊन खाली. आणि इथून आता आपण डायरेक्ट हायवेला आलो. इथून आता आपण काठमांडू जाऊया. समोरचा व्ह्यू बघा किती छान आहे. रोड छोटा आहे पण मस्त रोड आहे, म्हणजे तुम्ही गाडी पळवू शकता आरामशीर, काही अडचण नाही. आणि वेळ आपल्याकडे कमी राहिला आहे, त्यामुळे दिवसा जेवढा आपला रस्ता कट्टा होईल तेवढा करायचा आहे. कारण अंधाराचं बाहेरच्या देशामध्ये गाडी चालवणं म्हणजे आपल्याला इकडलं काही माहित नाही, आपण पहिल्याच वेळेस आलोय. पण एक चांगली गोष्ट आहे बरं का, एवढं फिरून आलोय ना, कुठं पोलीसवाल्यांनी विचारपूस केली 1-2 ठिकाणी, कुठून आले कसे आले. पण परमिट वगैरे किंवा लायसन वगैरे अशा गोष्टी मागून पैसे वगैरे मागणं, हा प्रकार इथं काही आपल्यासोबत घडला नाही. आणि पोलीसवाले पण इथं कॉपरेटिव्ह आहे. आता ह्या नदीच्या अलीकडला जो भाग आहे हा वेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, आणि पलीकडला जो आहे तो येतो काठमांडूच्या हद्दीत, आणि अलीकडला जो होता तो गंडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत होता. खाली नदी बघा किती मोठी आहे आणि पाणी पण खूप आहे बरं का याला. पण ह्या नदीचं पाणी स्वच्छ आहे, आणि ते कालीगंडकी नदी आहे ना त्याचं पाणी पूर्ण गढूळ होतं मित्रांनो. तर असं गप्पा मारत बघा रात्र झाली आता, आणि असं वाटतं डायरेक्टली मी तुमच्या सोबत बोलतोय, त्यामुळं असं वाटत नाही की मी कॅमेरा बघून बोलतोय. असं वाटतं नाही, माझ्या सोबत कोणीतरी आहे, मी त्यांच्या सोबत गप्पा मारतोय. तर हे आपण खालून जिथून आलोय ते शहर आहे, वरतून फक्त लाईट चमकत आहे काळोखात. आणि हा घाट आहे, तर हा घाट चढून जायचं आहे. आणि ह्या घाट चढताना ना खूप ट्रॅफिक होतं, मी त्याचं रेकॉर्डिंग नाही केलंय. आता हे ट्रॅफिक सुटलंय. जसं आपल्याकडं सिटीमध्ये एंट्री नसते ना, नो एंट्री असते, तसं इकडं पण रात्रीच्या 9 वाजेपर्यंत कुठल्याही हेवी व्हेकलला सिटीमध्ये एंट्री नसते. तर आपण आलोय आता घाट चढून, आणि काठमांडूचा जो एरिया आहे त्यामध्ये एंट्री करतोय. तर काठमांडू हे खूप मोठं शहर आहे, त्याच्यामध्ये बहुतेक 3 का 4 नगरपालिका आहे. तर आपण आता ही एका नगरपालिकेत एंट्री करतोय, त्याचं नाव सांगतो बघा मी तुम्हाला.
ललितपूर नगरपालिका आहे त्या साईडनं आपण एंट्री करतोय काठमांडूमध्ये. आणि काठमांडूमध्ये पण खूप सारे मंदिरं वगैरे बघण्यासारखे. बघू शकता तुम्ही ललितपूर सिटी आहे आणि याच्यानंतर आपण एंट्री करू काठमांडूमध्ये. तर ललितपूर कुठपर्यंत आहे आणि काठमांडू कुठपर्यंत आहे हे मला पण एवढी आयडिया नाही आहे त्यामध्ये, कारण आपण फर्स्ट टाइम आलो आहे इकडं. पण सिटी छान आहे बरं का, डेव्हलपेड. जसं आपलं मुंबई पुणे त्या टाईपमध्ये आहे. बिल्डिंग वगैरे पण खूप मोठ्याला आहे आणि साफसफाई स्वच्छता आहे, कुठं गंदगी दिसली नाही. आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला पोहोचायला उशीर झाला, 9:30 पावणे 10 होत आहे, त्यामुळे इथं मार्केट पण जेमतेम बंद झालं. 70% तर बंद झालं. आता आपल्याला इथं हॉटेल शोधायची कुठेतरी, कारण थांबायचं म्हटल्यावर हॉटेल बघावंच लागेल. आणि माझा विचार आणि प्लॅन असा आहे की हॉटेल मी मंदिराच्या जवळच शोधणार कुठेतरी, कारण तिथून सकाळी मंदिरात जायला आणि लोकल फिरायला पण ठीक राहील. जास्त लांब हॉटेल शोधण्यात मजा नाही. मी तुम्हाला बऱ्यापैकी काठमांडूचा ज्या रोडने आपण आलो आहे ना तो रोड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. का की म्हणजे मला असं वाटतं की आपण जे समजतो ना, नेपाळ गरीब कंट्री नाही. काही प्रमाणात जो डोंगरातला भाग आहे तो ठीक आहे, थोडासा आहे मागे, पण काठमांडू शहर खूप छान, स्वच्छ, नीट अँड क्लीन आहे. मला ते आवडलं आणि त्यामुळं मी बऱ्यापैकी शहर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर इथं वायुसेनेचं काहीतरी आहे, तर हे उद्या सांगेल मी. मला पण त्याबद्दल बस माहीत नाही, रात्रीची वेळ आणि खूप लोक पण जमलेले आहेत तिथं, म्हणजे आले. काय असेल तो माहीत नाही, तर माहिती करून सांगण्याचा प्रयत्न करतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल.